हाय हॅलो नमस्कार राधे राधे मंडळी, तुम्हा सर्वांचं मी मंजुळा पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत 1 किलो मैद्याचे मिनी समोसे। 7 ते 8 दिवस हे समोसे टिकून राहतात, अजिबात खराब होत नाहीत, कारण आम्ही ह्याच्यामध्ये बटाट्याचे सारण वापरणार नाही आहोत। तर सारण मग कोणतं आणि ते कसं करावं, सारण केवढं करावं, तर 1 किलो मैद्याच्या पिठापासून या सेटचे किती समोसे बनवून तयार होतात, समोसे आपले क्रिस्पी होण्यासाठी पीठ कसं मळावं, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपल्याला सारणासाठी लागणाऱ्या डाळी भिजत घालायच्या आहेत। डाळीमध्ये 1 कप हरभरा डाळ व 1 कप मूग डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतल्यावर नॉर्मल पाण्यामध्ये 2 ते 3 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी 1 तासासाठी तरी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा। तर हो, सारण आपण या डाळींपासूनच करणार आहोत। जसं आपण कचोरींसाठी सारण करतो मूग डाळीपासून, तसंच सारण आपल्याला करून घ्यायचं आहे। आता डाळी भिजतायत तोवर आपण पीठ मळून घेऊया। तर सर्वात पहिला आपल्याला 1/3 कप तेल अगदी मंद आचेवर गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम होते तोवर आपण पीठ चाळून घेऊया। तर हे मी वजनी 1 किलो मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि कपच्या प्रमाणात अगदी गच्च असं दाबून भरून घेतलेलं 4 कप पीठ आहे। आता यामध्ये 2 चमचे ओवा असा हातावर चोळून घालायचा। ओवा असा चोळून घातल्यामुळं ओव्याचा छान वास आपल्या पिठाला येतो। थोडं चवीपुरतं मीठ आणि आता गरम तेल घालून व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर तेल थोडं गार झालंय असं वाटलं की मग दोन्ही हाताने व्यवस्थित असं चोळत तेल सगळ्या पिठामध्ये असं एकजीव करून घ्यायचं आहे। जेव्हा पिठाचा असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेलं आहे। आता या 4 कप पिठाला मळण्यासाठी आपल्याला 2 कप पाणी लागणार आहे। इथं मी कोमट पाण्याचा वापर करणार आहे। जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही नॉर्मल पाण्याने पीठ मळलं तरी चालेल, पण जर थंडीचे पावसाळ्याचे दिवस असतील तर कोमट पाण्यानेच पीठ मळा। असं पाणी घालून पीठ मळल्यामुळं आपली कणिक खूप वेळापर्यंत मऊसूत अशी राहते। तर पीठ मळते वेळी पूर्ण पाणी एकदाच नाही ओतायचंय, जसं लागेल तसं थोडं पाणी घालून आपल्याला खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त मऊही नाही, पण थोडं घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता या मळलेल्या कणकेला कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी तेल लावून सोडून द्यायचं। आता इकडे डाळी पण आपल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत, त्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊया आणि समोस्याला लागणारा मसाला कसा करायचा ते पाहूया। तर त्यामध्ये मी 1/3 कप धने, 1/4 कप बडीशेप आणि 1 टेबलस्पून जिरं घालून बारीक गॅसवर आपल्याला 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर हा मसाला थोडा गार झाल्यावर मिक्सरमधून दाटसर असा फिरवून घ्यायचा, जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना त्याप्रमाणे। आता हा मसाला एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूया आणि त्याच भांड्यात आपल्याला आता गाळून घेतलेल्या डाळी वाटून घ्यायच्या आहेत। डाळी सुद्धा खूप जास्त बारीक नाही करायच्या, थोड्या दाटसरच आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत। सगळ्या डाळी वाटून झाल्या की शेवटच्या पार्टमध्ये आपल्याला 1 बाउल लसूण व 1 बाउल किसलेलं आलं घालून त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण सुद्धा या बाउलमध्येच काढून घेऊया। आता गॅसवर जाड तळ असलेली कढई ठेवायची, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये चमचाभर मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये 2 चमचे जिरं घालायचं आणि मग त्यानंतर आपण वाटून घेतलेलं डाळीचं सगळं वाटण त्यामध्ये घालून लो टू मीडियम फ्लेमवर 3-4 मिनिटासाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता 3-4 मिनिटं परतून झालं की यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया। त्यामध्ये 2 चमचे हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ, त्यासोबतच 2 चमचे धना जिरा पावडर आणि 2 चमचे गरम मसाला। यानंतरला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला घालून व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा। यामध्ये तुम्ही लाल तिखट व गरम मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं हे समोसे प्रसादासाठी केले जात आहेत, त्यामुळे लहान मुलं सुद्धा खाणारी असतात, म्हणून लाल तिखट थोडं कमी वापरलेलं आहे। 8 ते 10 मिनिटं असं परतून झालं की नंतरला त्यामध्ये आणखी 1 चमचाभर मी गरम मसाला ॲड केला आहे आणि त्यासोबतच 2 चमचे मिक्सरला बारीक वाटून घेतलेली साखर ॲड केलेली आहे। आता आणखी 7-8 मिनिटासाठी सारण असंच परतून घ्यायचं। छान असं मोकळं झालं की मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि
एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवूया। पूर्णपणे गार झाल्यावर त्यात आपल्या आवडीनुसार शेव घातली की सारण आपल्या इथे तयार झालेलं आहे। आता इकडे मळलेली कणिक सुद्धा आपली छान भिजलेली आहे। आता ती एका मोठ्या परातीत काढून घेऊया आणि हाताला थोडं तेल लावून आणखी 2-3 मिनिटं छान अशी मळून घ्यायची। आता मळलेल्या कणकेतला असा मोठा गोळा घ्यायचा आणि छान अशी पातळ मोठी अशी पारी लाटून घ्यायची। आता लाटलेल्या पारीतल्या प्लेटने अशा पाती काढायच्या। तुम्ही हवं तर अशा छोट्या छोट्या पाती लाटून पण घेऊ शकता, पण अशा प्लेटने काढल्याने पाती एकसारख्या येतात आणि समोसे सुद्धा एकसारखे एका साईजचे होतात। आता प्लेटवर थोडं पीठ घालून पाती सगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायच्या, त्यामुळे त्या एकामेकाला चिकटत नाहीत। त्या एका पातीचे चाकूने असे मधोमध 2 भाग करायचे। आता कट केलेल्या एका भागावर असं उजव्या बाजूला पाणी लावून घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समोसा फोल्ड करून घ्यायचा आणि मग त्या चमच्याभर सारण भरायचं। पुन्हा चारी बाजूने पाणी लावून असा फोल्ड करून व्यवस्थित समोसा सगळीकडून बंद करून घ्यायचा। आता अशा प्रकारे बाकीचे सगळे समोसे आपण तयार करून घेऊया। जर तुम्हालाही असं जास्त क्वांटिटीमध्ये समोसेस बनवायचे असतील तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये एकाच वेळी समोसेस तयार करून घेऊ शकता। तर व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे माझी कुठलीच नवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि आता कोणत्याही रिफाइंड ऑइलमध्ये सगळे समोसेस आपल्याला गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मंडळी, समोसेस करताना या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या। नंबर 1, समोसेस क्रिस्पी होण्यासाठी पिठामध्ये गरम तेलाची मोहन घालायची आणि ती चांगली एकजीव करायची। नंबर 2, पीठ हे नॉर्मल घट्टसर असं कोमट पाण्यामध्ये मळायचं आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी रेस्टला ठेवायचं। जर समोसे जास्त दिवस टिकावे आणि बाहेरचं आवरण जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी नंबर 3, सारण करतेवेळी सारण हे व्यवस्थित कोरडं विस्तोपर्यंत परतून घ्यायचं। तर सारणाचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते 1 किलो पिठासाठी अगदी अचूक आहे। थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे तुमच्या समोसेच्या साईजच्या अकॉर्डिंगनुसार। तर या साईजचेच 190 ते 200च्या आसपास समोसेस तयार करून होतात। तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत चांगलं खा, स्वस्त रहा, बाय बाय।